जय श्रीराम. या 5 सवयी घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. आध्यात्मिक जीवन संदेश. माणसाचं घर फक्त विटा आणि सिमेंटने बनत नाही. घर बनतं त्या घरातल्या विचारांनी, शब्दांनी, भावनांनी आणि त्या घरात दररोज निर्माण होणाऱ्या ऊर्जेने. कधीकधी आपण पाहतो, घर मोठं असतं, पैसा भरपूर असतो, सर्व सुखसुविधा असतात, पण तरीही मनात शांतता नसते. रात्रभर झोप लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं होतात. घरात हसू कमी होतं आणि तणाव वाढत जातो. आणि मग काही घरं अशी असतात जिथे कदाचित संपत्ती कमी असते, पण जिथे समाधान असतं, प्रेम असतं, देवाची कृपा जाणवते. कारण त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते. आणि ती ऊर्जा अचानक येत नाही, ती निर्माण करावी लागते दररोज छोट्या छोट्या सवयीमधून. आज आपण जाणून घेणार आहोत घर आणि मनात सकारात्मक ऊर्जा आणणारे 5 दिव्य दैनिक नियम. हे नियम फक्त पूजा नाहीत, हे आत्म्याला शांत करणारे, मनाला स्वच्छ करणारे आणि घराला मंदिर बनवणारे मार्ग आहेत. 1. संध्याकाळी दिवा लावणे. अंधारावर प्रकाशाचा विजय. संध्याकाळ होताच घरात दिवा लावणे ही फक्त परंपरा नाही, तो एक आध्यात्मिक संकेत आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे आशा. जेव्हा घरात दिवा पेटतो तेव्हा फक्त खोली उजळत नाही, तर मनात साचलेली भीती, चिंता, नकारात्मकता हळूहळू वितळायला लागते. पूर्वीच्या काळात आजी म्हणायची, संध्याकाळी दिवा लावला की देव घरात येतो. आज विज्ञानही सांगतं की शांत वातावरण, मंद प्रकाश आणि प्रार्थना मनातील ताण कमी करतात. दृष्टांत. एका गरीब विधवा आईचं छोटंसं घर होतं. घरात काहीही नव्हतं, ना पैसा ना मोठं वैभव, पण ती रोज संध्याकाळी एक छोटासा तेलाचा दिवा लावत असे आणि म्हणायची, देवा, माझ्या घरात सुख नसेल तरी तुझा प्रकाश कधी 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 कमी होऊ देऊ नको. एक दिवस तिचा मुलगा विचारतो, आई, एवढ्या गरिबीत हा दिवा का लावतेस? आई हसली आणि म्हणाली, बाळा, अंधाराला शिव्या घालण्यापेक्षा एक दिवा लावलेला चांगला. त्या मुलाने आयुष्यभर तो मंत्र लक्षात ठेवला आणि पुढे मोठा अधिकारी झाल्यावरही रोज संध्याकाळी दिवा लावत राहिला. कारण त्याला कळले होतं, घराचा प्रकाश तेलाने नाही, श्रद्धेने पेटतो. 2. घरात सुगंध आणि स्वच्छता ठेवणे. जिथे घाण असते तिथे मनही अस्वस्थ होतं आणि जिथे स्वच्छता असते तिथे देवत्व जागं होतं. घरात अगरबत्ती, धूप, फुलांचा सुगंध हे फक्त वातावरण बदलत नाहीत, ते मनालाही हलकं करतात. सुगंध आठवणी बदलतो, मनाची अवस्था बदलतो. रागात असलेला माणूसही मंदिरात गेला की शांत का होतो? कारण तिथे वातावरण पवित्र असतं. भावनिक कथा. एक माणूस खूप नैराश्यात होता. व्यवसाय बुडाला, नाती तुटली, तो रोज चिडचिड करायचा. एक संत त्याच्या घरी आले. घर अस्ताव्यस्त होतं. संत म्हणाले, पहिल्यांदा घर स्वच्छ कर. तो म्हणाला, माझं मनच तुटलंय, घर साफ करून काय होणार? संत शांतपणे म्हणाले, बाहेरचा कचरा काढायला सुरुवात कर, आतला कचरा आपोआप हलका होईल. त्याने रोज सकाळी घर स्वच्छ करायला सुरुवात केली. अगरबत्ती लावली, देवाजवळ 2 मिनिटं बसायला लागला. काही दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर शांतता दिसू लागली. कारण घर स्वच्छ झालं की विचारही स्वच्छ होतात. 3. नामस्मरण आणि मंत्रजप. जगात सर्वात मोठा आवाज कोणता माहीत आहे? मनात सतत चालणारा विचारांचा आवाज. माणूस बाहेरून थकत नाही, तो विचारांनी थकतो. म्हणून संतांनी नाम दिलं, राम कृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय सियाराम. हे शब्द फक्त आवाज नाहीत, ते मनाला स्थिर करणारी ऊर्जा आहेत. दृष्टांत. एका गुरूंनी शिष्याला पाण्याने भरलेला ग्लास दिला आणि म्हणाले, हा ग्लास हातात धर. 5 मिनिटांनी काही वाटलं नाही. 1 तासाने हात दुखायला लागला. गुरु म्हणाले, ग्लासाचं वजन तेच आहे, पण वेळ वाढली की वजन वाढलं. तसंच चिंता असतात, त्या मनात जास्त वेळ धरल्या की माणूस तुटतो. म्हणून नामस्मरण म्हणजे मन खाली ठेवण्याची कला. 4. कृतज्ञता व्यक्त करणे.
ज्याच्याकडे जे नाही त्याचाच विचार माणूस करतो, पण जे आहे त्याबद्दल धन्यवाद देत नाही आणि म्हणून समाधान हरवतं. रोज रात्री झोपताना फक्त 3 गोष्टीसाठी देवाचा आभार माना. देवा, आजचा दिवस दिलास, कुटुंब दिलास, श्वास दिलास. कृतज्ञता म्हणजे आत्म्याचं अन्न आहे. कथा. एक श्रीमंत माणूस नेहमी दुःखी असायचा. एक गरीब शेतकरी मात्र आनंदी होता. श्रीमंताने विचारलं, तुझ्याकडे काही नाही तरी तू आनंदी कसा? शेतकरी हसला, माझ्याकडे जे नाही त्याची मोजदाद मी करत नाही. देवाने जे दिलंय त्याचा आनंद घेतो. त्या दिवशी श्रीमंताला कळलं, सुख पैशात नसतं, ते कृतज्ञतेत असतं. 5. घरात प्रेमाने बोलणे. घरातला सर्वात मोठा मंत्र कोणता माहीत आहे? गोड शब्द. कठोर शब्द घर उद्ध्वस्त करतात आणि प्रेमाचे शब्द तुटलेलं मन जोडतात. कधी कधी देवपूजेपेक्षा महत्त्वाचं असतं आई बाबाशी प्रेमाने बोलणं, पत्नीला आदर देणं, मुलांना वेळ देणं. कारण देव मूर्तीमध्ये कमी आणि माणसाच्या भावनांमध्ये जास्त असतो. शेवटचा कानमंत्र. लक्षात ठेवा, घरात नकारात्मकता अचानक येत नाही. ती तयार होते रागाने, कटू शब्दांनी, तक्रारीने आणि देव विसरल्याने. आणि सकारात्मकता देखील अचानक येत नाही. ती तयार होते दिव्याने, नामस्मरणाने, स्वच्छतेने, कृतज्ञतेने आणि प्रेमाने. अंतिम दृष्टांत. एका गावात 2 मंदिरे होती. एक मंदिर खूप मोठं, सोन्याचं भव्य. दुसरं छोटंसं साधं. लोक मोठ्या मंदिरात जायचे, पण शांतता मिळायची त्या छोट्या मंदिरात. एक दिवस एका मुलाने संतांना विचारलं, हे असं का? संत हसले आणि म्हणाले, मोठ्या मंदिरात लोक देवाला शोधतात, छोट्या मंदिरात लोक स्वतःला शोधतात. माणूस जेव्हा स्वतःच्या मनात दिवा लावतो तेव्हा त्याचं घर मंदिर बनतं. मनाला भिडणारा अंतिम संदेश. दररोज फक्त 5 मिनटं देवासाठी द्या. कारण मोठं घर असणं महत्त्वाचं नाही, त्या घरात शांत झोप लागणं महत्त्वाचं आहे. मोठा पैसा असणं महत्त्वाचं नाही, मनात समाधान असणं महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, जिथे प्रार्थना असते तिथे कृपा असते, जिथे कृतज्ञता असते तिथे आनंद असतो, आणि जिथे प्रेम असतं तिथे देव स्वतः वास्तव्य करतो. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.